कहाणी वसुबारसेची. आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाई गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली इकडे ये. सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, असं सांगितलं. आपण निघून शेतावर गेली. सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले. खाली आली, गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं, सासूनं देखलं. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणून सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली. देवा देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा कर. गायीची वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन. असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतःकरण देखील. पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं. मग देवानं काय केलं, गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाई गोऱ्ह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली, आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांचे द्वारी, पिंपळाच्या पारी, गायीच्या गोठी, सुफळ संपूर्ण. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.